इम्माऊस गावाच्या रस्त्यावर दोन शिष्यांना येशूचे दर्शन. लूक 24:13-35. त्याच दिवशी त्यांच्यातील दोघे शिष्य यरुशलेमेपासून सुमारे 4 कोसावरील अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. घडलेल्या सर्व गोष्टींविषयी एकमेकाशी संभाषण करीत होते. ते संभाषण आणि मागील घटनांबद्दल चर्चा करीत असताना येशू त्यांच्यासोबत स्वतः चालू लागले, परंतु त्यांनी त्यांना ओळखले नाही. येशू त्यांना म्हणाले, तुम्ही चालताना कोणत्या गोष्टीविषयी चर्चा करता? ते घाबरले आणि उदास झाले. त्यांच्यातील एक क्लेयप्पाने उत्तर दिले, अलीकडे यरुशलेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात का? येशू त्यांना म्हणाले, कोणत्या गोष्टी? त्यांनी त्याला उत्तर दिले, गोष्ट येशू नासरेतकराची आहे. ते देवाच्या सर्व लोकांच्या दृष्टीत, कृतीने आणि उक्तीने पराक्रमी संदेष्टे होते. त्यांना मुख्य याजकांनी आणि आमच्या अधिकाऱ्यांनी देहांत शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खेळले. आमची आशा होती की इस्रायलाची मुक्ती करणारे ते हेच. या सर्व 3 दिवसापूर्वीच्या गोष्टी होत. आणि फक्त हेच नाही की आमच्यातील काही स्त्रियांनी आम्हास थक्कच केले. ते मोठ्या पहाटे कबरेकडे गेल्या, परंतु त्यांना येशूचं प्रेत मिळालं नाही. परत त्यांनी येऊन सांगितलं की त्यांना देवदूतांचं दर्शन झालं, ज्यांनी हे सांगितलं की येशू जिवंत आहे. तेव्हा आमचे काही सोबती कबरेजवळ गेले आणि त्यांनी तसंच पाहिलं जसं स्त्रियांनी सांगितलं होतं की त्यांनी येशूला पाहिलं नाही. तेव्हा येशू त्यांना म्हणाले, अहो निर्बुद्धी संदेष्टांनी सांगितलेल्या सर्व गोष्टीविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो, काय याचे अगत्य नव्हते की ख्रिस्ताने दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात यावं? मग येशूने मोशे आणि सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ सांगितला. मग ज्या गावाला ते जात होते त्यांच्याजवळ ते आले. येशूने असं दाखवलं की त्यांना पुढे जायचं आहे. शिष्यांनी आग्रह केला, आमच्या बरोबर राहा, कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे. तेव्हा येशू त्यांच्याबरोबर राहण्यास आत गेले. त्यांच्याबरोबर जेवणास बसले असताना येशूने भाकरी घेऊन आशीर्वाद दिला, ती मोडून त्यांना दिली. तेव्हा शिष्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी येशूला ओळखले, परंतु ते त्यांच्यापासून अंतर्धान पावले. तेव्हा शिष्य एकमेकांना म्हणाले, आमचं अंतःकरण किती उत्तेजित होत होतं जेव्हा ते वाटेने आमच्याबरोबर बोलत होते आणि धर्मशास्त्राचा उलगडा करीत होते. त्याच घटकेस ते उठून यरुशलेमेला माघारी गेले. तेव्हा 11 आणि त्यांच्या बरोबरचे लोक यांना एकत्र जमलेले पाहिले आणि ते हे म्हणत होते, प्रभू खरोखरच उठला आहे आणि शिमोनाच्या दृष्टीस पडला आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की वाटेत काय काय झालं आणि त्यांनी येशूंना भाकरी मोडताना कसं काय ओळखलं.